गेल्या वेळेला आपण पहिल्या अध्यायाला सुरुवात केली होती आणि पहिल्या अध्यायातल्या पहिल्या 2 अत्यंत महत्त्वाच्या ओव्या आपण पाहिल्या होत्या. आणि मी सांगितलं होतं त्याच वेळेला की मी संपूर्ण अध्याय पहिला घेणार नाही आहे, पण ह्या पहिल्या 2 ओव्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याचं कारण त्याच्यामध्ये खूप मोठं तत्त्वज्ञान येऊन गेलं की जे गीतेतलं महत्त्वाचं तत्त्वज्ञान आहे आणि जे ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला पुढेपर्यंत ते म्हणजे शिकायचं आहे आणखीन. तर आणि म्हणूनच त्या ओव्या आपण म्हणूया असं मी म्हटलं, कारण मग ते सारखं स्मरणामध्ये राहतं. ज्या वेळेला त्या प्रकारचा विषय कुठे पुढे येतो त्यावेळेला तुम्हाला आठवण होईल की अरे आपण हे त्यावेळेला पाहिलेलं आहे. तर अशा 2 ओव्या आपण घेतल्या. आता ह्या ज्ञानेश्वरीतल्या पहिल्या अध्यायातल्या ज्या सगळ्या ओव्या आहेत त्यामध्ये माझी एक पहिल्यांदाच सांगते की माझी एक सांगण्याची पद्धत अशी राहणार आहे, म्हणजे पहिलाच अध्याय असं नाही, पुढे संबंध, आणि ते माझ्या दृष्टीने फार सोयीचं पडतं आणि विषय समजायला अतिशय उपयोग त्याचा होतो. ह्याचे मला स्वतःला अनुभव आहे, कारण मी तशाच प्रकारे शिकले, म्हणजे स्वतः अभ्यास केला. तर म्हणून सांगते की मी कुठल्या ओवीपासून कुठल्या ओवीपर्यंत काय आहे हे मी आधी सांगणार. ते तुम्ही पाहिजे तर लिहून ठेवा कुठेतरी, जर लिहित असाल तर, पाहिजे असेल तुम्हाला तर, की ह्या ओवीपासून ह्या ओवीपर्यंत काय आहे. म्हणजे आपण ज्या वेळेला ते वाचतो त्यावेळेला इथे काय आहे हे आधीच आपल्याला माहिती असतं. आणि नाहीतर काय होतं, नुसतं ओवी पाठोपाठ ओवी, ओवी पाठोपाठ ओवी असं आपण जर पाहत गेलं तर संदर्भच लागत नाही. म्हणजे कशाबद्दल आहे, काय काय ह्याच्यात सांगितलं आहे हे कळत नाही, असं माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि म्हणून मी स्वतः अभ्यास करताना हा असा प्रयत्न करून पाहिला आणि मला तो खूप सोपा वाटला, म्हणून मी तसं करते. आता या पहिल्या अध्यायातल्या पहिल्या 1 ते 84 ह्या ज्या ओव्या आहेत, ह्या ओव्यांना मंगलाचरणाच्या ओव्या असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं. 1 ते 84 ह्या ओव्या, ह्या ज्या ओव्या आहेत ह्या आपण म्हणजे आपण म्हटलंय की आपल्याला माहिती आहे की गीतेचं भाष्य हे ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं आहे. परंतु आपण जर तसं पाहायला गेलो तर ह्या पहिल्या 84 ओव्या गीतेमध्ये तुम्हाला कुठेही सापडणार नाही त्याचा उल्लेख. ह्याचं कारण हे ज्ञानेश्वरांनी एक ह्या संपूर्ण ग्रंथाची एक जशी प्रस्तावना करावी किंवा ग्रंथाला सुरुवात करताना ज्याची त्यांना आवश्यकता वाटते त्याप्रमाणे ह्या पहिल्या 1 ते 84 ओव्या त्यांनी हे केलेले आहेत, निरूपण त्याचं केलेलं होतं. आणि ह्या ओव्यांमध्ये आपल्याला अनेक गोष्टींचा उल्लेख आपल्याला दिसतो. तर तो कोणत्या कोणत्या गोष्टींचा उल्लेख आहे, कुठल्या ओवीपासून कुठल्या ओवीपर्यंत कशाचा उल्लेख आहे हे मी सांगत जाईन. आणि त्यातला जो महत्त्वाचा भाग आहे की जो आपल्याला माहिती असला पाहिजे, काही शब्द आपल्याला माहिती असले पाहिजेत, तर ते मी तुम्हाला सांगेन की ह्याचा अर्थ काय आहे किंवा ह्याच्यातून काय मोठं एक तत्त्व काही. कारण ह्या नुसत्या ओव्या म्हणजे साधे शब्द नाही आहेत. आणि हे नेहमी आपण लक्षात ठेवायचं आहे की ज्ञानेश्वरी किंवा गीता ही केवळ शब्दार्थ समजले आणि त्याच्या श्लोकाच्या किंवा ओवीच्या पुढे दिलेला फक्त अर्थ आपण वाचला म्हणजे आपल्याला ज्ञानेश्वरी किंवा गीता कळली असं अजिबात नाही आहे. ती गीता कळणं किंवा ज्ञानेश्वरी कळणं ह्याला खूप आपण त्याच्यामध्ये आत शिरायचं आहे. त्याचा उल्लेख आता पुढे येईलच, ज्ञानेश्वरांच्या शब्दातच येईल कसा तो मी नंतर सांगते, पण हे पहिल्यापासून आपण लक्षात ठेवूया. आणि आता ह्या ज्या पहिल्या 1 ते 84 ओव्या आहेत ह्या आधी ह्या अध्यायालाच मुळी ज्ञानेश्वरांनी वेगळं नाव दिलं आहे. गीतेमध्ये ह्याला विषाद योग असं म्हटलेलं आहे, बरोबर आहे. विषाद योग, तुम्ही गीता जर पाहिली तर त्या ठिकाणी विषाद योग असं पहिल्या अध्यायाचं नाव आहे. आणि ज्ञानेश्वरांनी धर्मप्रस्तावाचा अध्याय असं म्हटलं आहे ह्या अध्यायाला.
तिथेच आपल्याला बदल दिसतो की विषाद योग गीतेमध्ये म्हटलंय ते का म्हटलंय तेही मी सांगते, आणि इथे धर्मप्रस्तावाचा योग का म्हटलंय तेही मी सांगते. की गीतेमध्ये जो विषाद योग म्हटलेला आहे त्याचा अर्थ, विषाद ह्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की दुःख होणं, भयंकर आतून भयानक दुःख होणं, तो विषाद. शोकच आहे, म्हणजे तो दुःख आणि शोक ह्याच्यातही फरक असतो. दुःख हे त्या क्षणामध्ये संपूनही जाऊ शकतं, शोक मात्र आपण पुढे करत राहतो, तीच गोष्ट आपण आठवत राहतो आणि त्याच्याचबद्दल आपण बोलत राहतो, तो शोक असतो. तो अशा प्रकारचा थोडा विषाद ह्याच्यामध्ये आहे, पण त्याला विषाद योग म्हटलेला आहे. योग म्हटले, हे योग हा शब्द आपल्याला माहिती आहे की योग युज ह्या धातूपासून आलेला शब्द आहे, की त्याचा अर्थ जोडणं, दोन गोष्टींना, दोन वस्तूंना, दोन माणसांना, दोन तत्वांना जोडणं म्हणजे युज. आणि योग या सगळ्या गीतेचे जे सगळे अध्याय आहेत त्या प्रत्येकाला एक कर्म संन्यास योग किंवा कर्मयोग वगैरे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे त्याची नावं आहेत. तर प्रत्येक ठिकाणी योग म्हटलेलं आहे. ह्याचा अर्थ असा की त्यामध्ये अशा प्रकारचं काही तत्वचिंतन आहे की ज्याच्यामुळे माणूस हा त्या विचाराशी, त्या तत्वाशी आणि अर्थातच पुढे आत्मा परमात्म्याशी जोडला जातो. आत्म्याशी परमात्म्याशी, म्हणजे आत्म्याशी जोडणं म्हणजे काय? आत्मा तर आहे, आपल्याला सगळ्यांना आत्मा आहे, पण आत्मा आहे ह्याचा अर्थ आपल्याला आत्मज्ञान आहे असं नाही. नाही तर मग प्रत्येक जणच आत्मज्ञानी होईल ना. आत्मा तर प्रत्येकाला आहे, प्रत्येक जण काही आत्मज्ञानी नाही आहे. आणि ते ज्ञान ज्या वेळेला होतं, आता आत्मज्ञान म्हणजे काय वगैरे हे आपल्या पुढच्या सगळ्या विवेचनामध्ये खूप स्पष्ट होत जाईल. पण ज्या वेळेला आत्मज्ञान होतं त्यावेळेला माणूस परमात्म्याशी, म्हणजे आपलं स्वरूप ज्या वेळेला कळतं त्यावेळेला परमात्म्याशी आपला काय संयोग आहे हे कळतं. आणि म्हणूनच मी अगदी पहिल्या तासाला सांगितलं होतं पहा की गीतेचं शेवट काय आहे की अर्जुन म्हणतो की आलो होतो अर्जुन गुणे मुक्त झालो तुझेपणे असं म्हटलं. आणि त्याचा मी अर्थ स्पष्ट केलेला आहे की मुक्त झालो, मुक्ततेची भावना आहे त्याची, की माझ्या सगळं जी काही आत्मबुद्धी होती आणि त्याच्यामुळे त्या ममत्वाच्या मोहामध्ये मी जो काही गुंतलेलो होतो त्यातून मी मुक्त झालो आणि आता ते तुझं पण मला आलंय. हे जे मी सांगितलं म्हणजे परमात्म्याशी तो एकरूप झाला, परमात्म्यामध्ये तो विरून गेला, तो योग असतो. म्हणजे हे सगळे योग पाहता 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 आपण शेवटी त्या अंतिम त्या अवस्थेला अर्जुन कसा पोचतो ते आपल्याला पाहायचं आहे. तर ह्या पहिल्या अध्यायाला सुद्धा विषाद योग म्हटलं आहे. आणि विषाद आणि म्हणजे दुःख, आणि तर दुःख आणि योग हे कसे काय दोन शब्द एकत्र आले असा जर आपण विचार केला तर अर्जुनाचा विषाद जो आहे ना तो तुमच्या आमच्यासारखं रडणं नाही आहे. आपण काही एवढंसं काहीतरी झालं, इतकी लहान काही परिस्थिती आली, मोठी काही संकटाची परिस्थिती आली, आपलं जे दुःख असतं त्याच्यापेक्षा अर्जुनाचा विषाद वेगळा आहे. आणि का वेगळं आहे तर अर्जुनाच्या विषाद करण्यामध्ये जे कारण आहे ते काय आहे की त्याला ते भीष्म आणि द्रोण आणि आपले सगळे आप्तसमोर पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण करतो हे धर्मीय आहे की नाही. पहिल्याच तासाला उल्लेख केला होता याचा, हे धर्मीय आहे की नाही. धर्मीय म्हणजे धर्माला धरून धर्माप्रमाणे ते आहे की नाही असं त्याला वाटतं. आणि म्हणून तो कृष्णाला जे काही सांगतोय की अरे मला धर्म कळत नाही आहे, मला धर्म काय, माझा धर्म काय हेच मला कळेनासं झालं आहे. हे आता पुढे दुसऱ्या अध्यायात येईल. परंतु
त्याची स्थिती, ती स्थिती पहिल्या अध्यायामध्ये निर्माण अशीच झाली की त्याला विषाद व्हायला लागला आणि त्या विषादातून त्याला काय पाहिजे होतं, तो नुसता म्हणजे काही काळ असा गेला की मला हे नको, राज्य नको, मी ह्याच्यातून बाहेर पडतो वगैरे सगळे उद्गार त्यांनी काढले. पण त्याचा जो विषाद होता त्याच्यामध्ये त्याला धर्म कळत नव्हता. धर्म आणि अधर्म ह्याच्यामध्ये तो हे झाला होता, गांगरलेला होता की त्याला ह्यातलं काय आपण करावं हे कळेनासं झालेलं होतं. आणि म्हणून म्हणजे अर्जुनाला श्रेयस हवं होतं, प्रेयस नको होतं. लक्षात घ्या, मी मुद्दाम अनेक प्रकारे शब्द वापरते की हा विषाद योग कसा आहे की श्रेयस असतं ते परमात्म्याकडे घेऊन जातं आणि प्रेयस असतं ते या जगातलं सुख असतं. या सुखामध्ये आपण अगदी खूप सुख म्हणजे अगदी सगळं काय, हे माझं चांगलं झालं, ते माझं चांगलं झालं, याला यश मिळालं, त्याला यश मिळालं. अर्जुनाला समजा या युद्धामध्ये राज्य मिळालं असतं, यशच होतं, सगळी राज्यप्राप्ती आणि सगळं पुढे सुख ऐश्वर्य सगळं सत्ता सगळं मिळणार होतं की त्याला. पण त्याला तो प्रेयसाचा मार्ग होता आणि त्याला प्रेयसाचा मार्ग नको होता, श्रेयसाचा मार्ग हवा होता की मी करतो हे बरोबर आहे ना, मी श्रेयस मार्गावरूनच जातोय की नाही. ही ज्या वेळेला भ्रांती त्याला निर्माण झाली किंवा इथे ज्या वेळेला त्याच्या मनामध्ये काहीतरी संदेह निर्माण झाला, त्या वेळेला तो विषाद करतोय, त्या स्थितीमध्ये तो विषाद करतोय. म्हणजे हा साधा विषाद नाही, म्हणून त्याला विषाद योग गीतेमध्ये म्हटलं. आता ज्ञानदेवांनी याला विषाद योग न म्हणता धर्म प्रस्तावाचा अध्याय असं उल्लेख केलेला आहे. ह्याचं कारण एक वेगळं आहे की धर्म प्रस्ताव म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे त्या ठिकाणी की गीतेमध्ये जो पुढे सगळा धर्म म्हणजे काय हे जे सांगितलेलं आहे त्याची प्रस्तावना, त्याची पार्श्वभूमी या ठिकाणी आहे पहिल्या अध्यायामध्ये की काय घडलं आणि म्हणून अर्जुन असा झाला, ते सगळं आपल्याला ज्या ठिकाणी सांगितलं आहे. आणि धर्माची किंवा धर्म पुढे जो सांगितला आहे त्याच्या एक प्रकारे प्रस्तावना, ह्या दृष्टीने त्यांनी याला धर्म प्रस्तावाचा अध्याय म्हटलं आहे. म्हणजे त्यांना काही गीतेपेक्षा फार वेगळं काय सांगायचं होतं असं नाही, त्यांना लोकांना समजेल. कारण विषाद, दुःख आणि विषादाला योग काय म्हटलं, का म्हटलं, हे सर्वसामान्य माणसाला कसं माहिती असेल, माहिती नसणार आहे. तर त्यांच्यापर्यंत हे पोचायला त्याला जास्ती सोपं करायचं आहे त्यांना. आणि सोपं करताना त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलं आहे की पुढे जो धर्म सांगितला आहे त्याची ही प्रस्तावना, त्याची ही पार्श्वभूमी पहिल्या अध्यायामध्ये, आणि म्हणून त्यांनी धर्मप्रस्तावाचा अध्याय म्हटलं. आता ह्या धर्मप्रस्तावाच्या अध्यायामध्ये 1 ते 84 ओव्या मी मगाशी म्हटलं मंगलाचरणाच्या. आता मंगलाचरण हा असा एक ग्रंथाचा एक असा सुरुवातीचा भाग असतो की ज्या वेळेला ईश्वराला वंदन केलं जातं. ईश्वराला, परमेश्वराला ते वंदन असतं. आपण कुठलंही कार्य करताना कार्याच्या आरंभी आपण वंदन करतो, ईश्वराचं स्मरण करतो आणि मग कार्याला सुरुवात करतो. ग्रंथाला सुरुवात करताना सुद्धा अशाच प्रकारे सुरुवात केली जाते, वेगवेगळ्या प्रकारे. म्हणजे प्रत्येक ग्रंथाला काही अशीच सुरुवात असते असं नाही, काही एका वेगळ्या देवतेचं स्मरण केलेलं असतं, काही असतं, पण एक वेगळ्या प्रकारे असा एक त्याला मंगलाचरण असं म्हणतात की पहिल्यांदा सगळं मंगल अशा प्रकारची एक सुरुवात करण्याची ही कल्पना असते. आता या मंगलाचरणाच्या ओव्यांमधल्या पहिल्या 2 ओव्या अत्यंत महत्त्वाच्या आपण गेल्या वेळेला पाहिल्या. आता पुन्हा मी त्याचा उल्लेख करणार नाही, त्याचा मी अर्थ खूप विस्ताराने सांगितलेला आहे आणि आता आपण त्याच्या पुढे जातो. आता त्याच्यानंतर 3री ओवी जी आहे ती जर तुम्ही पाहिली, आता तुमच्याकडे
ज्ञानेश्वरी असायला पाहिजे. म्हणजे ज्यांना मोठं पुस्तक आणण्याची काही अडचण असेल त्यांनी पाहिजे तर झेरॉक्स करून थोडे पेपर ठेवा, ते घेऊन या. किंवा दुसऱ्या लहान ज्ञानेश्वरी पण लहान आकाराच्या मिळतात वेगवेगळ्या ह्यांच्या. आणि मी असं ऐकलं की अलीकडे कोण लेखक आहे मला माहीत नाही, पण त्यांचे लहान लहान 2-3 अध्याय एकत्र असे पण काही विकत मिळतं असं मी ऐकलं आहे. तर तुम्ही पण ज्ञानेश्वरी असायला पाहिजे, कारण त्याशिवाय शब्द त्यातले जे आहेत ते आपल्याला कळणार नाहीत. आणि फार सुंदर शब्द आहेत, आणि नुसताच मी आपला अर्थ सांगते ह्याला काही हे नाही. आपल्याला ते शब्द पाहून त्या अर्थाकडे जायचं. तर आता हे जे तिसरी जी ओवी आहे त्यामध्ये एकाच फक्त मी शब्दाचा उल्लेख करणार आहे की ज्याच्यातून पुढच्या अनेक ओव्यांचं स्पष्टीकरण होतं. आणि किती ओव्यांचं स्पष्टीकरण होतं तर 1 ते 20 पर्यंत. 1 ते पहिल्या ओवीपासून, कारण पहिली ओवी दुसरी ओवी ही कशी एकमेकाला लागून आहे, त्याच्यात कसा एकच अर्थ आहे हे आपण पाहिलेलं आहे. आता तिसऱ्या ओवीमध्ये तोच अर्थ कशा स्वरूपामध्ये आला आहे ते आपण पाहतो. या ठिकाणी पहिला जो शब्द आहे ना, हे शब्द ब्रह्म अशेष असं म्हटलेलं आहे. हे शब्द ब्रह्म अशेष. आता ह्या मध्ये खूप महत्त्वाचा अर्थ आहे आणि तो नीट लक्षात घ्या की ज्ञानेश्वर गणेशाला वंदन करतायत. हे तर आपण दुसऱ्या ओवीमध्ये पाहिलं की त्यांनी गणेशाचा उल्लेखच केला, देवा तूची गणेशू, आणि मग सकलमती प्रकाशू असंही म्हटलेलं आहे. तर गणेशाचा उल्लेख केलेला आहे म्हणजे गणेशाला ते वंदन आहेच. पण ज्ञानेश्वरांचा किंवा ज्ञानेश्वरांनी ज्या गणेशाचं वर्णन पुढे केलेलं आहे तो गणेश, आपण जो गणेश म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यापुढे जी मूर्ती येते ती मूर्ती नव्हे. हे नीट लक्षात असलं पाहिजे की आपल्याला गणेश म्हटल्यानंतर गणपतीची जे काही एक मूर्ती, मग त्याच्या मागच्या कथा आणि असं जे काही सगळं आपल्याला आठवतं, तर ते या ठिकाणी नाही आहे. या ठिकाणी काय ते म्हणतात, हे म्हणजे ज्या गणेशाचं रूप ते सांगतायत त्याला उद्देशून हे म्हटलंय. हे म्हणजे ते गणेश मूर्ती कशी आहे, कारण त्यांनी मी आधी सांगितलं की निर्गुणाकडून सगुणाकडे आणलेलं आहे आपल्याला. साकार मूर्ती त्यांनी गणेश म्हटल्यानंतर आपल्या पुढे हे केलेली आहे. पण ही मूर्ती कशी आहे तर ही मूर्ती म्हणजे हा जो शब्द आहे तो हे शब्द ब्रह्म अशेष. अशेष ह्याचा अर्थ सर्व, ज्याला शेष नाही, ज्याला अंत नाही, सगळं. अशेष ह्याचा अर्थ संपूर्ण. आणि संपूर्ण काय तर शब्द ब्रह्म. हे म्हणजे ही गणेशाची मूर्ती म्हणजे संपूर्ण शब्द ब्रह्म असं ते म्हणतात. आणि शब्द ब्रह्म ह्याचा अर्थ काय तो आपण लक्षात घ्यायचा. शब्द ह्याचा या ठिकाणी अर्थ साहित्य किंवा वाङ्मय असा होतो. वाङ्मय शब्द, कारण ते ध्वनी स्वरूपात असो लिखित स्वरूपात असो ते शब्दच असतात ना शेवटी. शब्द तर शब्द ह्याचा अर्थ साहित्य, ज्याचा उल्लेख मी गेल्या तासाला सारस्वत असाही केलेला होता की सगळं ज्ञानपूर्ण साहित्य. तर या ठिकाणी त्यांनी म्हटलंय हे शब्द ब्रह्म. आता ह्या शब्द ब्रह्म म्हणण्यामध्ये ते एक रूपक सांगतात. रूपक आहे शब्द ब्रह्म म्हणजे शब्दरूपी ब्रह्म. शब्दरूप म्हणजे हे रूपक कसं, आपल्याला मराठीमध्ये अलंकार आपण शिकलेलो आहोत की उपमा असते आणि रूपक असतं. ह्याच्यामध्ये फरक काय असतो तर फरक असा असतो की उदाहरणार्थ पहा की आपण ज्या वेळेला असं म्हणतो की
एखादी गोष्ट सागरासारखी विशाल आहे, सागरासारखी विशाल आहे असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला त्या गोष्टीला आपण सागराची उपमा देतो, सागरासारखं असं म्हटलं जातं. आणि ज्या वेळेला आपण हा तर सागरच आहे असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला आपण रूपक वापरत असतो. म्हणजे ती गोष्ट म्हणजे सागरच आहे. हां, म्हणजे हे सगळं उदाहरणार्थ हे सगळं साहित्य हे सगळं सागरच आहे असं म्हणणं. हां, तर अशा प्रकारे रूपक आणि उपमा ह्याच्यामध्ये फरक आहे. मी मराठी शिकवत नाही आहे, पण ज्ञानेश्वरी शिकताना आपल्याला कित्येक वेळेला हे असे दृष्टांत, रूपक, उपमा या आपल्याला नीट कळायला पाहिजेत. म्हणून मी आत्ताच फक्त त्याचा अर्थ सांगितला, ह्याच्या पुढे मी असे अशा प्रकारे अर्थ सांगणार नाही, तुमचे तुम्ही समजून घ्यायचे. तर आता या ठिकाणी काय म्हटलं त्यांनी, शब्द ब्रह्म म्हणजे शब्द आणि ब्रह्म यामध्ये शब्दाला त्यांनी ब्रह्मच म्हणून टाकलंय. जसं मी मगाशी म्हटलं की हा सागरच आहे म्हणावा, तसं शब्द हेच ब्रह्म म्हणजे हे सगळं साहित्य, हे सगळं वाङ्मय म्हणजेच ब्रह्म असं रूपक आहे. हे सगळं साहित्य, हे सगळं ज्ञानपूर्ण साहित्य अगदी पूर्वी प्राचीन, अति प्राचीन काळापासून आपल्याकडे असलेलं सगळं वाङ्मय हे ब्रह्म. आणि त्याला ब्रह्म का म्हटलंय हे आपण लक्षात घेऊया की या सगळ्या साहित्यामध्ये, या सगळ्या वाङ्मयामध्ये आत्मा, परमात्मा ह्याचं ज्ञान देण्याचा प्रयत्न आहे. बरोबर आहे की मी वेदांनी सुद्धा म्हटले ना, वेदांचा प्रतिपाद्य विषय काय आहे, ब्रह्म. तर वेदांपासून पुढे सगळे म्हणजे उपनिषद असोत, दर्शनं असोत, काय अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत, महाभारत आहे, रामायण आहे, या सगळ्यामध्ये परमात्मा आणि आत्मा यांची चर्चा आहे. त्यामुळे त्याचं ज्ञान आपल्यासारख्या लोकांना देण्याचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी. तर त्यामुळे हे सगळं साहित्य हे ब्रह्मच आहे. म्हणजे गणेश जो आहे तो गणेश कसा आहे, तो आत्मारूप आहे किंवा परमात्मरूप आहे, म्हणून त्याला शब्द ब्रह्म म्हटलेलं आहे. तो परमात्म्याचंच रूप आहे, त्या आत्म्याचंच रूप आहे. कारण आत्म्याचं सगळं ज्ञान आपल्याला त्याच्यातून मिळत असतं. आता असं म्हटल्यानंतर ही जी सगळी पुढची जी संपूर्ण 20पर्यंतच्या ज्या सगळ्या ओव्या आहेत त्या सगळ्या मी घेणार नाही आहे, परंतु तुम्हाला एवढंच सांगते की आता शब्द ब्रह्म म्हटलं गणेशाला, असं म्हटल्यानंतर त्यांना ते रूपक पूर्ण करायचं आहे की कसं आहे. आता त्याला जर तुम्ही ब्रह्म म्हटलं तर मग त्याचं सगळं स्पष्टीकरण त्या ह्याच्यामध्ये, त्या गणेशाच्यामध्ये तुम्हाला कसं दिसलं, सगळं शब्द हेच ब्रह्म हे सगळं तुम्हाला दिसलं कसं, तर त्याचं ते पुढच्या ह्याच्यामध्ये वर्णन करतात. आणि ते कशा प्रकारे करतात की त्या आता मूर्ती म्हटलं की त्याचे अवयव असतात, हात, पाय, त्याचे डोळे, त्याची आता गणपतीची मूर्ती म्हटलं की त्याची सोंड. आता या ठिकाणी जो गणपतीचा उल्लेख आहे तो त्याला 6 भुजा आहेत असं म्हटलं आहे. तर असे जे त्याचे सगळे अवयव आहेत, त्याचे सगळे अवयव लक्षात घ्या, मी वेगवेगळे शब्द आता वापरते. त्याचे सगळे अवयव, त्यांनी परिधान केलेली वस्त्र, त्याची वस्त्र, त्यांनी त्याच्या अंगावर असणारे निरनिराळे अलंकार, रत्नभूषण. तुम्ही जर त्या ओव्या वाचल्या तर हे सगळे शब्द तुम्हाला दिसतील, म्हणून मी मुद्दाम उल्लेख करते की त्याचे सगळे अवयव, त्यांनी घातलेली वस्त्र, परिधान केलेली वस्त्र, त्याच्या अंगावर असणारी सगळे रत्नभूषण, हे सगळं त्याच्या हातामध्ये, म्हणजे आता 6 त्याचे भुजा आहेत, पण त्या 6 भुजांमध्ये असणारे त्यांनी धरलेली सगळी आयुध,
आयुध म्हणजे शस्त्र. गणपतीच्या हातामध्ये आपण पहा, आता आपण पाहतो तो गणपती फार 4 हातांचा असतो, काही वेळेला 2च हात असतात, परंतु त्यांनी षटभुजा म्हटलं आहे. याचं कारण असं आहे की ज्ञानेश्वर ज्या गणपतीचा उल्लेख करतात तो त्रेता काळातला गणपती असावा असं विचारवंतांचं मत आहे. कारण त्रेता काळ आपल्या ह्याच्यामध्ये, आपल्या अध्यात्मामध्ये जी युग झाली त्याच्यामध्ये सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग अशा 4 युग जी झाली, त्यातला जो त्रेता काळ होता त्या काळामधला हा गणपती त्यांनी हे केलेलं, त्याचा ते विचार करतात. आणि ह्यालाही एक थोडं वेगळं कारण आहे की का त्यांनी त्रेता काळातला गणपती विचारात घेतला आहे. तर त्रेता काळामध्ये म्हणजे त्याला 6 भुजा जे काही कारण त्रेता काळामध्ये जे वाङ्मय निर्माण झालं त्या वाङ्मयामध्ये गणपतीचं जे वर्णन आलं त्याला 6 भुजा असा उल्लेख आपल्याला आढळतो. त्यावरून विचारवंत म्हणतात की हा त्रेता काळातला गणपती आहे. पण ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकामध्ये, इसवी सनाच्या 13व्या शतकामध्ये त्या गणपतीचा का उल्लेख केला असावा असा जर आपण विचार केला तर त्यालाही थोडा एक अर्थ किंवा त्यालाही एक कारण दिसतं. आणि ते असं आहे की सत्ययुग जे होतं ते तर असं होतं की ज्या वेळेला अत्यंतच चांगली परिस्थिती होती, म्हणजे काही म्हणजे देव आणि माणूस याच्यामध्ये काही फरकच नव्हता अशा प्रकारची परिस्थिती. त्याच्यानंतरचं जे त्रेतायुग होतं त्या काळामध्ये कदाचित त्यापेक्षा थोडी घसरण झाली असेल, पण तरीसुद्धा एकूण सगळी समाज व्यवस्था, राज्य व्यवस्था, ज्याला रामराज्य म्हणतात, ते सगळं रामराज्याचा काळ हा त्रेता काळामध्ये होता. रामायणसुद्धा त्रेता काळातलं आहे, म्हणजे रामाची जी कथा आहे ती त्रेता काळातली आहे. आणि महाभारत जे आहे ते कलियुगाच्या थोडंसं अलीकडे, म्हणजे द्वापर युग आणि कलियुग ह्यांच्या अगदी मधल्या परिस्थितीमध्ये महाभारत निर्माण झालेलं आहे. तर त्रेतायुग हे इतकं चांगलं युग होतं की त्या काळामध्ये माणसं, राजा, प्रजा सगळे इतके चांगल्या प्रकारे वागत होते. आणि म्हणून कदाचित ज्ञानेश्वरांनी त्रेता काळातल्या गणपतीचा उल्लेख केला असावा अशी शक्यता वाटते. त्याच्या पलीकडे त्यांना 6 हात दाखवायचे ह्याचं कारण आणखी एक व्यावहारिक कारण असंही म्हणता येतं की त्यांना 6 दर्शनांचा उल्लेख करायचा आहे. दर्शनं हे जे ग्रंथ आहेत आपले, वेगवेगळी दर्शनं आहेत, न्याय, योग, सांख्य, बरेच आहेत, उत्तर मीमांसा, पूर्व मीमांसा अशी जी आहे त्यामधली 6 फार महत्त्वाची मानली जातात. आणि त्या 6 दर्शनांचा उल्लेख त्यांना करायचा आहे. तर 6 दर्शनं सांगण्यासाठी कदाचित त्यांनी 6 भुजा सांगितल्या असतील. तर अशा प्रकारे त्याला 6 हात आहेत अशी त्यांनी कल्पना केलेली आणि त्यामध्ये धरलेली आयुध. आता ते सगळ्या तुम्ही ओव्या पाहिल्या तर ते असं स्मृतीतेची अवयव असं म्हटलं आहे, म्हणजे स्मृती ग्रंथ म्हणजेच त्याचे अवयव असं अशा प्रकारे उल्लेख आहे. मग त्यानंतर त्याला 6 भुजा आहेत. तर त्या 6 भुजांमध्ये, आणि हा एक महत्त्वाचा उल्लेख आहे म्हणून मी त्याचं स्पष्टीकरण करते, सगळ्याचं करत नाही. 6 भुजांमध्ये त्यांनी 6 दर्शनं ही आयुध घेतलेली आहे. ओवी जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला दिसेल की तेची भुजांची देखा षड्दर्शने मणिपती, 10वी ओवी आहे. देखा षड्दर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती. ही एक फार महत्त्वाची ओवी आहे आणि ती आपल्याला समजायला पाहिजे म्हणून मी सांगते की तिथे विसंवादी हा जो शब्द आहे ना, विसंवादे धरिती आयुधे हाती असा संबंध शब्द येतो. विसंवादे धरिती आयुधे हाती. त्या दर्शनांना त्यांनी विसंवादे आयुधे असं म्हटलंय. म्हणजे ज्या आयुधांमध्ये विसंवाद आहे
विसंवाद ह्याचा अर्थ काय? सुसंवाद म्हणजेच एकमेकांशी चांगले संबंध. विसंवाद ह्याचा अर्थ एकमेकांशी न पटणं. न पटणं म्हणजे विसंवाद, काहीतरी वाद असणं. आणि दर्शन ही आयुध ही विसंवादी असं त्यांनी म्हटलंय. ह्याचं कारण असं आहे की आपली ही जी दर्शनं आहेत, जी त्या काळामध्ये बऱ्याच पूर्वी लिहिली गेली दर्शनं, त्या प्रत्येक दर्शनाला परमात्म्याचं आत्म्याचं स्वरूपच दर्शनाला आणायचं होतं. म्हणजे उद्देश तोच होता. पण जे काही प्रत्येक त्या दर्शनानी जे काही तत्वज्ञान मांडलेलं आहे ते अशा प्रकारचं आहे की आपल्याला असं त्यामध्ये दिसतं की दुसऱ्या दर्शनानी जे काही म्हटलंय त्याचं खंडन करायचं आणि आपण जे काय म्हणतोय ते मांडायचं, मंडन करायचं. म्हणजे दुसऱ्याचं खंडन आणि आपलं मंडन अशी प्रवृत्ती ह्या सगळ्या दर्शनकारांची आहे. आणि म्हणून त्यांना विसंवादी आयुध हे म्हटलेलं आहे. बरोबर लक्षात आलं का? अशी ही विसंवादी आयुध आहेत. पण ज्ञानेश्वरांनी त्याच्यातून फार एक सुंदर अर्थ सुचवला आहे की ते काय म्हणतात की ही 6 दर्शनं विसंवादी आहेत. आणि म्हणजे एक उदाहरण एकदम आठवलं म्हणून सांगते की वेदांतामध्ये वेदांतवादी असे प्रत्येक वादी आहेत. तर ते वेदांतवादी आहेत ना, ते काय म्हणतात की एकदा का वेदांताची सिंहाची गर्जना आली, केसरी वेदांत केसरीची एकदा गर्जना झाली की सगळ्यांची कोल्हेकुई बंद होते असं म्हटलेलं आहे. म्हणजे बाकीची सगळी दर्शनं ही कोल्हेकुई आहे आणि आम्ही जे काय सांगतोय ती आमची सिंहगर्जना आहे, केसरी वेदांत केसरी. अशा प्रकारे दुसऱ्याला वाईट म्हणायचं, आपण बरोबर आहे म्हणायचं, ही अशी जी वृत्ती आहे. आता ही वृत्ती योग्य नाही. ही म्हणजे ज्यांनी तत्वज्ञान सांगितलं त्यांनी अशा प्रकारे लोकांसमोर असा विसंवाद निर्माण करणं, म्हणजे लोकांना कसं कळणार, सामान्य लोकांना कळणार कसं हे बरोबर का ते बरोबर. आणि आपल्या समाजामध्ये जी फूट पडत गेली, वैचारिक फूट जी पडत गेली ना, त्याला कारण हे आहे की आता समजा वेदांताचे जे कोणी अध्ययन करणारे असतात ते फक्त दुसऱ्यांना चुकीचं म्हणायचं, आपल्याला आपण बरोबर म्हणायचं. जे इतर कुठल्या उत्तरमीमांसा, पूर्वमीमांसा, न्याय हे जी निराळी दर्शन आहे, प्रत्येकाने जर असंच म्हटलं तर मग शेवटी काय होतं की धर्म म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय हे कळायचं कसं? कळूच शकत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर काय करतायत या ठिकाणी? ज्ञानेश्वर काय म्हणताय की एकाच गणपतीच्या 6 हातांमध्ये ही विसंवादी आयुध आहेत. ती असेनात का विसंवादी, पण एकाच गणपतीने ती धारण केलेली आहेत हे त्यांना सांगायचं आहे. आणि त्यातून ह्या सगळ्या शास्त्रांचा समन्वय कसा साधला गेला पाहिजे हे ते सुचवतात की असा विसंवाद नको. प्रत्येकाला मत असतं हे बरोबर आहे, पण त्या मतातून दुसऱ्याचं ऐकायचंच नाही, दुसऱ्याला इतकं तुच्छ लेखायचं हे बरोबर नाही. त्यांचंही काही मत असतं, तेही आपण समजावून घ्या आणि सगळ्यांचा समन्वय साधला तर खरं परमात्म्याचं आणि आत्म्याचं स्वरूप जास्ती चांगल्या प्रकारे स्पष्ट होतं. पुढे आणखीन त्याचा उल्लेख करीन मी, पण या ठिकाणी एवढं सांगते. आणि म्हणून ती विसंवादी आयुध असं त्यांनी म्हटलं आहे आणि त्याच्यातून एक फार सुंदर अर्थ त्यांनी सुचवला आहे. म्हणजे आपण तो समजावून घ्यायचा आहे, आपण समजावून घ्यायचा आहे. आणि तसाच पुढे पण आणखीन एके ठिकाणी पुढची एक 17वी ओवी बघा, त्यांनी म्हटलं आहे त्यातलं पहिलं प्रमेय प्रवाल सुप्रभ हे शब्द सोडून द्या. याचं कारण सोडून द्यायचा अर्थ कमी महत्त्वाचे तसं नाही. त्यांनी काय म्हटलं की प्रमेय प्रवाल ह्याचा अर्थ की सगळ्या या ग्रंथांमध्ये असणारे जी प्रमेय आहेत, म्हणजे त्यांनी जे काही सिद्धांत सांगितलं आहे, जी काही तत्त्व सांगितले त्याला प्रमेय म्हटलं.
ती निराळ्या ग्रंथ सगळ्या म्हणजे दर्शनं नव्हे सगळ्या या साहित्यामध्ये सांगितलेली जी निराळी तत्व आहेत सिद्धांत आहेत त्यांना प्रमेय म्हटले. आणि त्याची प्रमेय प्रवाळांची माला म्हणजे गणपतीनी ती माला धारण केली आहे. प्रवाळ ह्याचा अर्थ आपण काय म्हणतो पोवळं जे असतं ना ते लाल रंगाचं असतं, लाल रंगाचं, आणि गणपतीला लाल रंग आवडतो. तर म्हणून त्यांनी गणपतीनी प्रमेय प्रवाळांची माळा धारण केली असं पहिल्या त्या ह्याच्यामध्ये आहे. पण त्याच्यापेक्षा पुढचा जो भाग आहे ना तो जास्ती महत्त्वाचा आहे आणि तो आपण पाहतो 17व्या ओवीमध्ये की ते काय म्हणतात की द्वैताद्वैत तेची निकुंभ सरीसे एकवटत इह म्हणजे त्याचा अर्थ इहच होतो म्हणजे इथे असाच होतो. सरीसे एकवटत इभ मस्तकावरी म्हणजे ह्या गणपतीचं जे मस्तक आहे आता तो हत्ती आहे बरोबर आहे. गणपतीचं मस्तक हे हत्तीचं मस्तक असतं. तर त्या हत्तीच्या मस्तकावरती ते काय म्हणतात की तिथे निकुंभ असा एक शब्द आलाय बघा. निकुंभ ह्याचा अर्थ उंचवटे, उंचवटे. निकुंभ ह्याचा अर्थ उंचवटे. आणि उंचवटे म्हणजे काय तर हत्ती जर तुम्ही नीट पाहिला तर हत्तीचं जे मस्तक असतं वरती त्याला असं इकडच्या बाजूला असे दोन उंचवटे असतात. आणि तसेच उंचवटे गणपतीचे जर मूर्ती तुम्ही नीट पाहिली तर गणपतीच्या सुद्धा डोक्यावरती तसे दोन उंचवटे असतात. तर त्याला निकुंभ म्हटले. आणि ते निकुंभ काय आहेत तर द्वैताद्वैत तेची निकुंभ. हां, द्वैताद्वैत तेची निकुंभ म्हणजे द्वैत आणि अद्वैत हा वादही तुम्हाला मी म्हटलेला आहे. सुरुवात करताना सांगितलं की कोण द्वैतवादी कोण अद्वैतवादी प्रत्येकाने आपापली मतं मांडत राहायची. तर द्वैताद्वैत तेची निकुंभ सरीसे एकवटत इभ मस्तकावरी म्हणजे ह्या मस्तकावर गणेशाच्या मस्तकावरती हे दोन निकुंभ एकत्र एकाच मस्तकावर आलेत. म्हणजे द्वैतही आहे अद्वैतही आहे. त्यातूनही पुन्हा समन्वय सूचित केलेला आहे की आम्ही द्वैतवादी आम्ही अद्वैतवादी. मग अद्वैतवादी जे असतात त्यांनी द्वैतांचं काही ऐकायचंच नाही, त्यांच्या कल्पना सगळ्या चुकीच्या म्हणायच्या. असं ह्याच्यातून सगळं आपलं खरं ज्ञान लोकांपर्यंत पोचलं नाही. आपल्या विचारांमध्ये खूप फाटाफूट निर्माण झाली. आणि ज्या वेळेला समाजामध्ये अशी वैचारिक फाटाफूट होते त्याच्यातून मग सामाजिक फाटाफूट सांस्कृतिक फाटाफूट निर्माण होते. आणि मग शेवटी आपल्याकडे पुढे अनेक प्रकारची फूट पडत गेली आणि आक्रमणं आपल्यावरती झाली. तर ह्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी आणि ज्ञानेश्वरांचा काळ कोणता होता हेही आपण लक्षात घ्यायचं आहे. जी मी पार्श्वभूमी म्हणून सांगितली होती की ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये काय झालं होतं की तो जो रामचंद्र यादव होता तो अत्यंत बेसावध आणि बेजबाबदार असा राजा होता. आणि त्याच्या वेळेला खरंच अशी परिस्थिती निर्माण झालेली होती की धर्म म्हणजे काय हे कळत नव्हतं. कोणी काय वाटेल ते करायचं आणि राजकीय परिस्थिती तर अत्यंत खालावली होती. आणि म्हणूनच अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रामध्ये प्रवेश करू शकला त्या काळामध्ये. त्याचं कारण ते आहे. तर ही आपल्या समाजातली आपल्या देशातली ही परिस्थिती आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ज्ञानेश्वरांनी किती सुंदर प्रकारे खरं म्हणजे समन्वय साधावा हे जे ते सांगत आले संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये आहे हा विचार. तर हे पहिल्याच या ओव्यांमध्ये आले आणि मी त्याचा उल्लेख करते. त्याच्यानंतर आता मी आणखीन एक उल्लेख करते तो म्हणजे 19व्या ओवीचा करते ज्या ठिकाणी अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता हे जे आहे आणि त्याच्या पुढची जी ओवी आहे ना ती त्याला जोडून आहे आणि म्हणून ती मी वाचते कारण नाही तर अर्थ राहणार नाही. पुढे काय म्हटलंय हे तिन्ही एकवटले ते
अर्थ शब्द ब्रह्म कवळले, ते मिया गुरु कृपा नमिले आदी बीज. फार सुंदर ओवी आहे ही. आता ही जी ओवी आहे ह्याच्यामध्ये हे जे अकार, उकार आणि मकार ह्याचा जो उल्लेख केलेला आहे तो काय आहे? ओंकाराचा. ओंकाराचा ओंकाराच्या 3 म्हणजे अकार, उकार, मकार आणि एक बिंदू असतो. तर ओंकारामध्ये वरती बिंदू असतो माहिती आहे ना. तर त्यामुळे ओंकाराच्या 3.5 मात्रा खरं म्हणजे म्हटल्या जातात. तर तो ओंकार रूपी गणेश आहे ना हा. आपण पहिल्यानं ओंकाराचंच आपण स्फुरण आपण ज्ञानेश्वरांनी केले ते आपण पाहिले. तर हा ओंकार रूपीच गणेश आहे आणि ते त्याचं ओंकार रूप ते इथे स्पष्ट करतात. तर ते कसं करतायत? आता जसे त्याचे सगळे बाकीचे अवयव आणि अलंकार आणि ह्याचा उल्लेख केला तसा या 3 गोष्टींचा ते उल्लेख करतात की ओंकार गणपतीमध्ये, गणेशामध्ये कसा आहे. तर अकार चरण युगुल. चरण म्हणजे पाय, युगुल म्हणजे दोन पाय. गणपतीचे 2 पाय. गणपतीची मूर्ती बसलेली डोळ्यासमोर आणा. ज्या वेळेला ती मूर्ती असे त्याचे ते पाय असे आणि असे असतात. अकार असतो ना तो आकाराचा तो ते आकृती असते. तर त्याचे चरण युगुल. आधी मी नुसते फक्त अर्थ सांगते आणि मग त्याला तसं का म्हटलं हे सांगते. अकार चरण युगुल, 2 पाय गणपतीचे म्हणजे अकार, ओंकारातला अकार. त्यानंतर उकार. उकार हे उदर विशाल. उदर विशाल, गणपतीचं पोट मोठं असतं. उदर विशाल उकार. आणि विशाल उदर असं म्हणायचं कारण असं की म्हणजे केवळ गणपतीचं उदर मोठं असतं एवढाच त्याच्यात अर्थ नाही आहे. हे एक त्याचा अर्थ असा आहे की हे अंतःकरण उदर म्हणजे सगळा आपला अंतर्भाग जो आहे तो सगळा म्हणजे त्याच्यामध्ये अंतःकरण येतं. मन, चित्त, बुद्धी, अहम हे सगळं येतं त्याच्यामध्ये. मानस म्हटलं तरी हरकत नाही. आपलं मानस विश्व, सगळं अंतःकरण किंवा आपलं मानस विश्व हे फार मोठं असतं. एका साध्या गोष्टीचे आपण काय वेगवेगळे अर्थ लावू शकतो पहा. गोष्ट तीच असते. मी एक अर्थ घेईन, तुम्ही एक अर्थ घ्याल, त्या एक अर्थ घेतील. एकाच ह्याचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. आपल्याच मनामध्ये काही वेळेला एक अर्थ असतो, काही वेळाने आपण दुसराच अर्थ घेतो. काही वर्ष लोटल्यानंतर आपल्याला वाटतं छे आपण किती चुकीचा विचार केला. म्हणजे सगळं जे काय आहे ना त्या विशाल उदरामध्ये सामावलेलं आहे. असं हे विशाल उदर. आणि त्याच्यानंतर मकार महामंडल मस्तकाकारे म्हणजे मस्तक, त्याचं जे गणपतीचं जे मस्तक आहे तो या 3 मात्रांमधला मकार आहे. आणि ते महामंडल म्हणजे संपूर्ण कपाळ, संपूर्ण त्याचं डोकं हे महामंडल. आणि आता मी ह्या तिन्हीचे अर्थ सांगते म्हणजे तुमच्या हे बरोबर लक्षात येईल. आता अकाराला त्यांनी चरण म्हटलं. का म्हटलंय ह्याचं कारण नुसतंच ती आकृती दिसते असं नाही. आकृती तर तशी दिसतेच पण त्याचबरोबर गणपतीचे पाय हे खाली एक पाय टेकलेला असतो. गणपतीची कधीही मूर्ती पहा, खाली पृथ्वीला एक पाय, जमिनीला एक पाय टेकलेला असतो. म्हणजे त्याच्यातून काय सूचित होतं तर हे काय आहे ज्याला जड म्हणतो आपण. जड विश्व म्हणतो की नाही, की जमीन ही जड आहे. कुठल्या सगळ्या वस्तू ह्या जड आहेत. तर त्याचा एक पाय जडतेला चिकटलेला आहे. कारण
किती आपण तत्त्वज्ञान म्हटलं आणि किती हे केलं तरीसुद्धा आपण जडता किंवा हे जड विश्व विसरू शकत नाही. जे जड विश्व आहे त्याच्या संदर्भातच आपल्याला तत्त्वज्ञान पाहावं लागतं. तत्त्वज्ञानाचा विचार त्यानुसार, त्या संदर्भानुसार काही वेळेला बदलतो सुद्धा. म्हणजे जडतेचा विचार असायलाच पाहिजे. आणि या गणपतीचे पाय, एक पाय जो जडतेला स्पर्श करतो, याचा अर्थ हे जे सगळं साहित्य आहे त्याच्यामध्ये जडतेचा पण विचार आहे, ह्या जड विश्वाचा पण विचार आहे. लक्षात आलं? कारण ह्या सगळ्या साहित्यामध्ये तुम्ही जो वाचाल तर त्याच्यामध्ये महाकाव्यांचाही उल्लेख केला आहे. काव्य नाटकं असं म्हटलं आहे, काव्य नाटकं असाही उल्लेख आहे. आता काव्य नाटकं असं सगळं आपलं जे काही सगळं साहित्य आहे त्याच्यामध्ये जड विश्वाला आपण धरून असतो, जडतेला आपण धरून असतो. आणि म्हणून गणपतीचा एक पाय जो जडतेला स्पर्श करतो तो त्याचं ते पाय म्हणजे आकार. आता उदर विशाल म्हणजे मी आता सांगितलं बराचसा अर्थ की त्याच्या उदरामध्ये अनेक प्रकारच्या मानस आहे. ते मानस विश्व म्हणजे हे जर जड विश्व होतं पहिलं, तर आता उदर हे मानस विश्व आहे. आणि त्या मानस विश्वामध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे. आपण मन, बुद्धी, अंतःकरण, चित्त ह्या सगळ्याचा आपल्याला विसर पडून चालत नाही. ते सगळं असतंच. त्या एकाच गोष्टीकडे मनाने आपण फार वेगवेगळ्या प्रकारे विचार करत असतो. मन चिंती ते रीन चिंती म्हणतोय तर कारण सगळं मनामध्ये काय प्रचंड गोष्टी घडत असतात. तर हे मानस विश्व आहे ज्याचा आपल्याला त्या साहित्यामध्ये त्याचा प्रत्यय येतो. आणि त्याच्यानंतर मकार महामंडल मस्तकाकारे म्हणजे त्याचं गणपतीचं जे हे आहे, कपाळ आहे किंवा त्याचं जे मस्तक आहे ते काय आहे तर ज्ञान विश्व आहे. ज्ञान विश्व आहे म्हणजे 3 गोष्टी आल्या, जड विश्व, मानस विश्व आणि ज्ञान विश्व. ज्ञान विश्व, ज्ञानाची ही आपण मस्तकामध्येच त्याचा विचार करतो की मस्तक ह्याचा अगदी फार शाब्दिक अर्थ घेऊ नका. कारण विचार हा केवळ म्हणजे डोक्यामध्ये असतो असा नाही आपण विचार करायचा. जसं आपण ज्ञानेश्वरीमध्ये पुढे जाऊ त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की ज्ञानेश्वरांनी कशी आपल्या शरीरातली निरनिराळ्या ह्याचा जो काही विचार केलेला आहे त्याच्यामध्ये इंद्रिय, मन, चित्त, चित्त अशा 3 गोष्टी कशा आहेत तर पहिल्यांदा इंद्रिय. म्हणजे आपल्याला आता डोळ्याला एखादी वस्तू दिसते, कानाला आपल्याला एखादी वस्तू ऐकू येते, मग त्याचा परिणाम मनावर होतो. बरोबर आहे की आपल्याला अगदी आवडणारा पदार्थ दिसला, खावंसं वाटतं, म्हणजे वाटणं हे आपलं मन आहे. बरोबर आहे. कुठे काहीतरी सेल लागला आहे, कोणतरी सांगितलं खूप स्वस्त साड्या आपल्याला घ्याव्याशा वाटल्या, म्हणजे श्रवण केलं आणि त्याच्यातून मन आपलं पुन्हा हे करायला लागलं. आता त्याच्यातून पुढे चित्त, त्याच्यानंतर चित्त. चित्त ही जी कल्पना आहे, चित्त आपण खूप वेळेला चित्त आणि मन हे एका अर्थी शब्द वापरतो, पण चित्त आणि मन ह्याच्यामध्ये फरक कसा आहे की धर्मग्रंथांमध्ये सुद्धा एका अर्थी वापरले आहेत हे शब्द, नाही असं नाही, पण ह्याच्यामध्ये थोडासा एक फरक लक्षात घ्या की चित्त जे असतं ना ते जास्त स्थिर असतं आणि मन जे असतं ते अत्यंत चंचल असतं. मनाचं म्हणजे वैशिष्ट्यच हे चंचलता, अत्यंत चंचल. आणि चित्त हे स्थिर. का स्थिर असतं तर चित्ताच्या पलीकडे काय आहे, बुद्धी. बुद्धी आहे. आणि बुद्धी ह्याचा अर्थ असा विवेक बुद्धी. विवेक बुद्धी, विवेक शब्द माहीत आहे. विवेक आपण नीर क्षीर विवेक असं म्हणतो की नाही, म्हणजे पाणी आणि दूध ह्याच्यामध्ये फरक करणं हा विवेक. हा विवेक म्हणजे असा विचार
फक्त राजहंसाला करता येतो असं आपण म्हणतो. म्हणजे दोन गोष्टी एकत्र आहेत त्या वेगळ्या करणं, हे जे करू शकतं ती बुद्धी, विवेक बुद्धी. दोन गोष्टींमधला फरक जी बुद्धी सांगू शकते ती विवेक बुद्धी. मला वाटतं मी पहिल्या तासाला त्या एका वाक्याचा उल्लेख केला होता, एका इंग्लिश वाक्याचा उल्लेख केला होता की व्हॉट आय कॅन डू, व्हॉट आय कॅनॉट डू. नाही केला बरं, पुन्हा कधीतरी कुठल्या तरी संदर्भामध्ये येईल तेव्हा करेल. पण तर अशा प्रकारे या ठिकाणी विवेक बुद्धी जी असते ना ती आपल्याला सांगते की हो लागलाय सेल, पण मला हव्या आहेत का साड्या, घ्यायलाच पाहिजे का, आत्ता इतकी जरूर आहे का घेण्याची, आपलं कपाट भरलेलं आहे साड्यांनी, आणखीन एक पाहिजेच आहे का. हा विचार आपण ज्या वेळेला करतो ती विवेक बुद्धी. किंवा खाणं, डायबिटीज झालेलं आहे, समोर श्रीखंड दिसतंय, सगळे लोक अगदी ताव मारतायत, आपण खावं का नाही. ती जी विवेक बुद्धी आपल्याला कुठेतरी थांबवते ती विवेक बुद्धी. नको, हे आपण नाही करायचं, ती विवेक बुद्धी. तर असा खरा बुद्धीचा अर्थ आहे. तर असं ज्ञान हे त्यांनी मस्तक म्हटलंय, पण एकूण ज्ञानाचा किंवा ह्याचा अर्थ अशा प्रकारे घ्या. बुद्धी ज्ञान ह्याचा अर्थ अशाच संदर्भामध्ये आपण घ्यायचा आहे. तर असं त्यांनी म्हटलंय. आणि पुढे काय म्हणतात ते की हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले. हां, हे तिन्ही एकवटले म्हणजे काय, जडविश्व, मानसविश्व आणि ज्ञानविश्व हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले. म्हणजे हे तिन्ही असलं पाहिजे तेव्हाच ज्ञान पूर्ण होतं, ज्ञान ब्रह्म होतं. जडतेचाही विचार असला पाहिजे, मानसाचाही विचार असला पाहिजे आणि ज्ञान आपल्याला असायला पाहिजे. ह्या तिन्ही गोष्टी ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला ते शब्द ब्रह्म कवळले. ह्याचा अर्थ की मी कवटाळून घेतलंय. म्हणजे त्यांनी गणपतींनी असं हे सगळं साहित्य असं कवटाळून घेतलेलं आहे. ह्या तिन्ही प्रकारे अ, उ आणि म या तीन मात्रांनी सगळं साहित्य, सगळं ज्ञानपूर्ण साहित्य कवटाळून घेतलंय, ते कवळले. आणि त्याच्या पुढे फार सुंदर शब्द ज्ञानेश्वरांनी वापरले आणि ते म्हणतात ते मिया गुरुकृपा न मिले आदी बीज. ते म्हणजे हे शब्द ब्रह्म. त्या तेलाच पुढे आदिबीज असंही म्हटलंय त्यांना. आदिबीज हा शब्द एकच आलाय बघा शेवटी, तोही त्याला जोडून आहे आदिबीज. कारण आपण पहिली ओवी पाहिली आहे ना, आद्या पाहिली की नाही, तर ती आद्या आहे. म्हणजे ते ब्रह्म हे आदी तत्व आहे, आदी बीज आहे. बीज ह्या शब्दाला फार मोठा अर्थ आहे की बीज काय असतं की बीजापासून पुढे वृक्ष निर्माण होतो ना, पसरतं सगळं. म्हणजे बीज हे फार महत्त्वाचं. तर आदी बीज म्हणजे आधी फार पूर्वी निर्माण झालेलं, पण ते बीज आणि त्याच्यापासून हे सगळा विश्वाचा पसारा निर्माण झाला. पण या ठिकाणी ते ह्या शब्दब्रह्माला म्हणतात की त्याच्यापासून हे शब्दब्रह्म म्हणजे हे सगळं साहित्य निर्माण झालं, हा गणेश त्याच्यापासून निर्माण झाला, अशी ही कल्पना आहे. त्यालाच आदिबीज म्हटलेलं आहे, गणेशालाच आदिबीज म्हटलं आहे. आणि मी सुरुवातीपासून सांगत आले की आत्मा, परमात्मा, आद्या, वेद प्रतिपाद्या, हे देवा, गणेशा हे सगळे शब्द एकालाच उद्देशून आहेत, तर ते विसरायचं नाही. तर आदिबीज हे त्या गणेशाला म्हणजेच परब्रह्माला म्हटलेलं आहे आणि त्या शब्दब्रह्मालाही म्हटलेलं आहे. आणि ते मिया गुरु कृपा न मिले, हे ज्ञानदेवांचं हे व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य की आता आपण देवाला नमस्कार कोणी करतोच की नाही, आदिबीजाला सुद्धा. म्हणजे समजा आपल्याला मूर्तीला नसेल एखाद्या नमस्कार करायचा, आपण आद्याला नमस्कार करतोय, आपण करू शकतो ना नमस्कार. मग
ज्ञानेश्वर असं का म्हणतायत की मिया म्हणजे मिया गुरु कृपा न मिले. गुरु कृपा ही म्हणजे मी हे आदि बीज, हे शब्द ब्रह्म गुरु कृपेनी त्याला वंदन करतोय असं ते म्हणतात. मी गुरु कृपेनी त्याला वंदन करतोय. आता असं म्हणण्यामागे दोन गोष्टी आहेत किंवा असू शकतात. एक म्हणजे असं की सगळ्या या ज्ञानपूर्ण साहित्याचं ज्ञान आपल्यापर्यंत आपल्या मतीमध्ये प्रकाश पडायला गुरु कारणीभूत असतो, गुरुची कृपा कारणीभूत असते हे. आणि ते या ठिकाणी गुरु हे निवृत्तीनाथांना उद्देशून म्हणतात. तर गुरुची कृपा ही त्यांना निश्चितच फार वंदनीय आहे, यामध्ये प्रश्नच नाही, त्याचा तो उल्लेख आहे. पण त्याही पलीकडे आणखी एक फार सुंदर विचार यामध्ये लक्षात घ्यायचा आहे. आणि तो असा की हे जे सगळं ज्ञान आहे, हा जो सगळा शब्दब्रह्म आहे, हे जे आदि बीज आहे, हे जे परब्रह्म आहे, या परब्रह्माला वंदन हे कधी अहंकाराने होऊ शकत नाही. हे प्रत्येकाला माहिती असलं पाहिजे. कारण अहंकार आपल्यामध्ये खूप खूप प्रकारे असतो. विद्वत्तेचा अहंकार, संपत्तीचा अहंकार, सत्ता, प्रतिष्ठा, मला लोक असं म्हणतात, माझं इतकं कौतुक केलं जातं, घरामध्ये माझ्याशिवाय पान हलत नाही. सगळ्या गृहिणींना म्हणजे अहंकार इतका भरलेला असतो. पण परब्रह्माला वंदन करताना हा सगळा अहंकार बाजूला ठेवायचा असतो. हा सगळा अहंकार बाजूला ठेवायचा असतो. आणि त्याच्यासाठी गुरुकृपा आवश्यक असते. त्याच्यासाठी गुरु आवश्यक असतो. कारण गुरु आपल्याला आपल्यातल्या ह्या अहमवृत्तीपासून बाजूला नेऊ शकतो. हे गुरुचं फार मोठं त्याचं काम आहे म्हणूया, त्याची ती जबाबदारी असते. आणि आपल्याला तो लाभ असतो की गुरु आपल्याला अहंकारापासून दूर नेऊ शकतो. आणि म्हणून गुरुकृपा ज्या वेळेला आपण परब्रह्माला वंदन करतोय, आद्याला वंदन करतोय, त्यावेळेला आपल्यातला अहंकार बाजूला ठेवायचा आहे. हो, हे मी वाचलेलं आहे, मला माहिती आहे, काय आणखीन काय ऐकायचं आहे. मी एकदा उल्लेख केला होता, सांगते ह्याचा, आता पटकन मला ते डोक्यात आलं म्हणून सांगते. कृष्णमूर्तींचा उल्लेख केला होता की कृष्णमूर्तींनी हाऊ टू लिसन त्याचं जे हे केलं आहे, ते मी बोलता बोलता मला वाटतं थांबले होते, असं आत्ता मला वाटतं की ते काय म्हणाले. एकदम ते सगळे मला 3 शब्द आठवले त्यांचे आत्ता. ते असं म्हणतात, हाऊ टू लिसन, कसं ऐकायचं कसं असतं. तर विदाऊट नेमिंग, विदाऊट टर्निंग, ह्याचा उल्लेख मी केला होता त्या दिवशी आणि त्याचा अर्थही सांगितला होता. पुढे आणखी एक शब्द आहे, चॉईसलेस अवेअरनेस. चॉईसलेस अवेअरनेस फार महत्त्वाचा शब्द आहे. चॉईसलेस, चॉईस म्हणजे आवड, म्हणजे मला ऐकायचं आहे मला किंवा मला नाही ऐकायचं. काय सांगतायत, काही अर्थ नाही आहे त्याच्यामध्ये. आम्ही ह्याच्यापेक्षा खूप ऐकलेलं आहे, आम्ही ह्यांना ऐकलं आहे, आम्ही त्यांना ऐकलं आहे, त्यांनी तर केवढं वर्णन केलं होतं, इथे काय आपल्याला ऐकायचं आहे. पण ज्या वेळेला आपण काहीही ऐकत असतो, म्हणजे माझंच असं नाही मी म्हणत, कोणाचंही काहीही आपण ज्या वेळेला ऐकत असतो, अगदी आपलं मूल आपल्याला काहीतरी सांगत असतं, त्यावेळेला सुद्धा चॉईसलेस अवेअरनेस, बी अवेअर, ऐका, जागृत राहा, ते ऐका, त्याची जाणीव करा. आणि कशी, चॉईसलेस म्हणजे तुमच्या मनातले सगळ्या हे बरोबर आहे का नाही आहे हे सगळे विचार थोडे बाजूला ठेवा. बरोबर आहे ना. आपल्या मुलांशी वागताना सुद्धा हे
फार महत्त्वाचं असतं की आपल्या खूप आपण आम्ही इतकी वर्ष संसार केला, आम्हाला इतकं सगळे अनुभव आले, आमच्या अनुभवाने आम्ही तुम्हाला सांगतोय. बरोबर आहे, अनुभव काही कमी महत्त्वाचे असतात असं नाही, निश्चितच महत्त्वाचे असतात. पण आमच्या अनुभवाने आम्ही तुम्हाला सांगतोय हेच आपण फक्त धरून बसलो आणि त्याचंच आपण काही ऐकलंच नाही. काय म्हणतोय आपला मुलगा, आपली मुलगी काय सांगते ते नीट ऐकून घ्या, मग ते बरोबर आहे की नाही हे ठरवा. मग नंतर त्याच्याशी विवेचन करा. आधीच आपले कान बंद करून टाकायचे, चॉईसलेस व्हायचंच नाही. आपला चॉईसच महत्त्वाचा. मला असं वाटतं ना, मग तेच बरोबर. हे जे असतं ना तो चॉईस असतो. तर हे अवेअरनेस कसा असला पाहिजे, चॉईसलेस, असं कृष्णमूर्तीने म्हटलंय. आणि ते अशा प्रकारे ते यायला आपल्याला तो आपल्यातला अहम, चॉईसलेस अवेअरनेस कधी येतो, आपल्यातला अहम, मला वाटतंय, माझा अनुभव आहे, मी वाचलंय, मी हे केलंय, मी असं पाहिलंय, हा जो चॉईस असतो हा आपण थोडा बाजूला ठेवला, म्हणजेच आपल्यातला अहम थोडा बाजूला ठेवला, तर आपला जो अवेअरनेस असतो तो खरा मोठा विशाल असतो, जो ओपन असतो. ओपन म्हणजे काही स्वीकारू शकतो. दुसरी गोष्ट, दुसऱ्या माणसाचं ऐकायला आधी आपलं मन आधी मोकळं ठेवायचं असतं ते या ठिकाणी. आणि त्याच्यासाठी आपल्याला गुरु आपल्यातला अहम दूर करतो. म्हणून ते म्हणतात की मी या गुरु कृपा नवी. आज इथे थांबते.